नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपल्याला मनोविकृतींच्या वेगवेगळ्या प्रकाराची माहिती नाशिकचे प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष सुळे यांनी दिलेली आहे। ते आज आपल्याला या मनोविकृतींवर कोणते उपचार केले जातात याबद्दल माहिती देतील। नमस्कार डॉक्टर सुळे। नमस्कार डॉक्टर, मला सांगा, मनोविकृतींवर कोणकोणते उपचार केले जातात? उपचाराचा विचार करण्याच्या आधी मनोविकृती कुठल्या कुठल्या कारणाने होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुठल्याही मानसिक विकारांना कारणं अनेक असू शकतात। जसं मेंदूतले काही स्त्राव कमी जास्त झाल्यामुळे आजार होतात, तसंच वातावरणामुळे होतात, कधी कधी त्या माणसाच्या स्वभावामुळे होतात। आणि त्यामुळे कुठल्याही उपचार पद्धतीचा विचार करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। शारीरिक आजारात आणि मानसिक विकारात महत्त्वाचा फरक हा की शारीरिक विकारात समजा एखाद्या माणसाला टायफॉइडच्या जंतूंमुळे टायफॉइड झाला, तर फक्त टायफॉइडचे जंतू मारलेत की तो आजार जातो। मानसिक विकारात तसं होत नाही, त्याला वातावरणाचा विचार करावा लागतो, त्या व्यक्तीचा विचार करावा लागतो। आता साधारणपणे जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर महत्त्वाचा भाग म्हणजे पहिला बायोलॉजिकल थेरपी ज्याला म्हणतात किंवा फिजिकल थेरपी म्हणतात। याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे औषधोपचार, औषधं। कारण मगाशी तुम्हाला मी सांगितलं की मानसिक विकार होण्यासाठी मेंदूतले आपले काही स्त्राव कमी जास्त झाल्यामुळे काही आजार होतात। तर हे स्त्राव नॉर्मल लेवलला येण्यासाठी या औषधांचा फायदा होत असतो। आता ही औषधं विविध प्रकारची असतात। उदाहरणार्थ आता स्किझोफ्रेनिया किंवा तीव्र मानसिक विकार की ज्याच्यामध्ये माणसाचे विचारच बदलतात, तर अशा आजारांमध्ये जी औषधं वापरतात त्यांनी ते विचार नॉर्मल येण्याचा प्रयत्न केला जातो। डिप्रेशन ज्याच्यामध्ये नैराश्य येतं, त्याच्यामध्ये त्या माणसाच्या भावनाच बदललेल्या असतात, तर ह्या औषधांमुळे त्याच्या भावनांमध्ये जे नैराश्य आले ते निघून जाण्याला मदत होते। किंवा काही एन्झायटी, ज्या साधे मानसिक आजार असतात त्याचे बेचैनी कमी करण्याकडे ती औषधं दिली जातात। काही लोकांना झोपच येत नाही, मग अशा लोकांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातात। तर अशा तऱ्हेच्या विविध प्रकारच्या औषधं किंवा गोळ्या देऊन हे आजार बरे करण्यास मदत केली जाते। दुसरा एक प्रकार आहे ज्याला फिजिकल ट्रीटमेंट्समध्ये आपण म्हणू की ECTs, ई म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, किंवा आपण साधारणपणे ह्याला शॉक ट्रीटमेंट असं म्हणतो। ह्या शॉक ट्रीटमेंटबद्दल लोकांच्यात बराच गैरसमज आहे। शॉक ह्या नावानेच लोक घाबरून जातात, पण खरं म्हणजे तसं काही ती जंगली ट्रीटमेंट नाही आहे, साधी ट्रीटमेंट असते की ज्याच्यामुळे पुन्हा हे मेंदूतले स्त्राव जे कमी जास्त झालेले असतात त्यांची लेवल नॉर्मल यायला मदत होते। आणि जे तीव्र मानसिक आजार असतात, उदाहरणार्थ डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया, हे आजार ह्या ट्रीटमेंटने अगदी पटकन बरे होऊ शकतात। आणि तिसरा प्रकार ज्याला सायको सर्जरी म्हणतात की ज्याच्यामध्ये जो दूषित भाग आहे मेंदूचा की ज्याच्यामुळे काही मानसिक आजार झाले असतील किंवा अपस्मार किंवा फिट्सचा आजार झालेला असेल, तर अशा आजारांना सायको सर्जरी करून तो डिफेक्टिव्ह मेंदूचा भाग असेल तो भाग नष्ट केला जातो आणि त्या माणसाला व्यवस्थित उपचार केला जातो। मानसोपचार हा महत्त्वाचा भाग आहे आजारांमध्ये ट्रीटमेंटचा। त्याच्यात अनेक प्रकार आहेत। एक आहे ज्याला सायको ॲनालिसिस म्हणतात। मानसोपचारामध्ये फ्रॉइड हे ह्या उपचारांचे जनक समजले जातात। ह्या उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी लहानपणापासून एखाद्या व्यक्तीच्या मनात ज्या कॉन्फ्लिक्ट्स निर्माण झालेल्या असतात त्याची कल्पना त्या पेशंटच्या मनात निर्माण करणे, त्याला समजून सांगणे आणि मग त्याच्या आजारांवर उपचार करणं, हे यातला महत्त्वाचा बेस असतो। अर्थात ह्याला खूप वेळ लागतो, कारण आठवड्याला 3 ते 5 वेळा भेटावं लागतं डॉक्टरना आणि काही वर्ष ती ट्रीटमेंट दिली जाते। हल्ली ही उपचार पद्धती फारशी प्रचलित नाही। मात्र ह्याच बेसवर सायकोथेरपी नावाचा जो प्रकार आहे की जो साधारण काही महिन्यांपासून एखाद्या वर्षापर्यंत दिला जातो, ह्या उपचार पद्धतीमध्ये महत्त्वाची गोष्ट ही की माणसाच्या मनात जे विचार साचलेले असतात की जे विचार माणूस स्वतःच्या स्वभावामुळे किंवा परिस्थितीमुळे बोलू शकत नाही आणि मग हे विचार मनात साचून राहिल्यामुळे माणसाला आजार होतात, मानसिक विकार होतात। तर हे साचलेले विचार
योग्य पद्धतीने बाहेर काढण्यासाठी सायकोथेरपी ह्या ट्रीटमेंटचा वापर केला जातो. त्याला साधारण उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या माणसाला गळू झालेला असेल तर ते ठसठसतं, दुखतं, समजतं त्याच्यात काहीतरी पू झालाय, दुखतंय, पण ते योग्य वेळी उपचार नाही केला तर ते गळू फुटतं आणि तो पस इकडे तिकडे पसरतो आणि तो आजार आणखीन वाढतो. परंतु योग्य पद्धतीने जर ऑपरेशन केलं तर तो पू पण निघतो आणि माणसाला पटकन बरं वाटतं. तीच पद्धत मानसिक विकारात केली जाते. हे विचार म्हणजे गळूसारखा आहे. माणसाला सतत कल्पना असते की काहीतरी आपल्या मनात आहे पण त्याला व्यक्त करता येत नसतं. त्यामुळे मनात खूप बेचैनी होते, इन्सिक्युरिटी होते, काहीतरी होईल अशी सतत मनात भीती वाटत राहते. तर अशा वेळी ह्या माणसाने सायकोथेरपी ह्या ट्रीटमेंटचा वापर केला की समोर जो डॉक्टर आहे तो त्याच्या मनातले विचार हळूहळू काढून देतो. हे मनात विचार का जमले, कशामुळे जमले याची त्याला समजूत घालून देतो, त्याला सपोर्ट देतो, त्याच्या आधाराचं मूळ काय हे त्याची समजूत घालून दिलं जातं आणि त्यामुळे त्याला त्या विचारातनं सुटका मिळते आणि त्याला आजारातनं बरं होतं. सायकोथेरपी त्याचेही दोन प्रकार आहेत. एक आहे सपोर्टिव्ह, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला एड्ससारखा आजार झालाय की तुम्हाला माहिती आहे, किंवा कॅन्सरसारखा आजार झालाय तर त्या व्यक्तीला माहिती आहे त्याच्या आजाराचं पुढे काय होणार आहे, पण अशा वेळी त्याला आधाराची खूप जरूर असते किंवा त्याच्या नातेवाईकांना आधाराची खूप जरूर असते. त्याला सपोर्टिव्ह थेरपी म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे ज्याला इन्साइट, म्हणजे त्या आजार का झालाय हे त्या माणसाला कल्पना करून द्यायची. म्हणजे एखादा समजा बाईला डोकं दुखते खूप, तर तिला सांगितलं तुझ्या सासूच्या बरोबर तुझे जे जमत नाही त्याच्यामुळे हे डोकं दुखते, हे जर तिला समजून सांगितलं तर पुढे सासूशी कसं वागावं, त्या प्रश्नाला कशा तऱ्हेने हँडल केलं पाहिजे हे एकदा त्या बाईला कळलं तर तिथे डोकं दुखतं थांबते. तर त्याला आपण म्हणतो इन्साइट थेरपी. हे झालं सायकोथेरपीचे प्रकार. अजून एक महत्वाचा भाग आहे ट्रीटमेंटचा भाग, ज्याला बिहेवियर थेरपी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की आपण लहान मुलांना त्यांनी जर शाळेत चांगलं बक्षीस मिळवलं, म्हणजे त्याला जर पहिला नंबर आला तर आपण त्याला बक्षीस देतो, वा वा शाबास म्हणतो. का तर त्याला शाबासकी दिल्यामुळे तो परत पहिला नंबर आणायचा प्रयत्न करतो. किंवा त्याच्या वागण्यात काहीतरी चूक झाली तर आपण त्याला शिक्षा करतो, म्हणजे त्याला कळतं की अरे आपण असं वागलो तर आपल्याला शिक्षा होईल. त्याला म्हणतो आपण बिहेवियर थेरपी किंवा लर्निंग थेरपी. तो शिकतो, अनुभवाने शिकतो. तर ह्याच तत्वाचा उपयोग ह्या थेरपीमध्ये केला जातो. आता ह्याच्यातून आणखीन एक ट्रीटमेंटचा भाग आहे ज्याला कॉग्निटिव्ह थेरपीज म्हणतात किंवा RET, रॅशनल इमोटिव्ह थेरपी. तर बहुतेक माणसांना काही गैरसमजुती असतात आणि त्याच्याप्रमाणेच आपण वागत राहतो. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मी जे करेन तिथे नंबर 1नीच पास झालं पाहिजे, मी जिथे जाईन तिथे एकदम यशच मिळालं पाहिजे, आणि जर मला ते यश मिळालं नाही तर मी या जगात जगण्याच्या लायकीचं नाही. मग अशी माणसं सतत निराशच होत राहतात. मी त्याचं उत्तम उदाहरण देईन की एखादा मुलगा असं म्हणतो की दरवर्षी मी पहिल्या नंबरानेच पास होईल. मग ह्याचा पहिल्या नंबराच्या ऐवजी दुसरा नंबर जरी आला तरी तो दुःखी होतो. पण एखादा मुलगा म्हणतो मी पहिल्या 5 नंबरमध्ये आलो तरी बस. मग त्याचा 4था नंबर आला तरी तो खूप आनंदी असतो, कारण त्याला पहिल्या 5 मध्ये नंबर लागला. दुनियेच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या नंबरचा मुलगा जास्त खुशीत पाहिजे, पण खराब परिस्थितीत 4थ्या नंबरचा मुलगा खुशीत आहे, कारण त्यांचा ऍटिट्यूड वेगळा आहे. हा एक भाग झाला. दुसरं कधी कधी लोकांचा गैरसमज असतो की लोकांनी माझ्यावर प्रेम करावं आणि लोकांनी माझ्यावर प्रेम नाही केलं तर ते दुष्ट आहे, असं त्यांचा. तुम्ही बघाल की आपल्याही स्वभावात अशा तऱ्हेचे गैरसमज असतात आणि त्याच्यामुळे मग परत त्याला लोकांबद्दल सिक्युरिटी वाटतच नाही. सगळे लोक वाईटच आहेत, माझ्यावर प्रेमच करत नाही, मी किती चांगला आहे पण लोक कसे वाईट आहेत, आणि त्याच्यामुळे परत त्यांना त्रास होतो. तर ह्याला म्हणतात RET. त्या लोकांना त्यांना हे समजून सांगायचे, त्यांची हे इतक्या वर्षांच्या ज्या सवया लागल्यात त्या काढून टाकण्यासाठी त्यांना काही होमवर्क दिलं जातं. त्यांना घरी जाऊन सांगितलं जातं की बाबा असा विचार करून बघ आणि त्याचा काय फायदा, तुझी रिॲक्शन काय आहे, आणि त्याला समजून दिलं जातं. आणि अशा तऱ्हेने त्याचे मानसिक विकार दूर करायला त्यांना मदत केली जाते. आणखीन काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याला ग्रुप थेरपी म्हणतात, की एकाच सारख्या विकार असलेल्या लोकांना सगळ्यांना एकत्र बसवायचं आणि प्रत्येकाने आपापले विचार किंवा आपल्या आपल्या आजाराबद्दल माहिती देणे. आता आपल्यासारखे समदुःखी इतर लोक आहेत म्हटल्यावर त्याचाही आत्मविश्वास वाढतो की अरे माझ्यासारखी इतर दुःखी आहेत. मग एखादा माणूस त्यांना सांगतो की अरे माझ्या ह्या प्रश्नातनं सुटण्यासाठी मी असा मार्ग पत्करला, आणि त्यामुळे त्याला आणखीन बरं वाटतं की अरे हो मला हाही एक मार्ग आहे, आणि त्यामुळे तो आपल्या त्या प्रश्नातनं बाहेर पडायला मदत करतो. तीव्र मानसिक विकृतींवरील उपचार कोणते? तीव्र मानसिक विकार हे महत्वाचे आजार आहेत
आणि त्याचं होण्याचं कारण आपल्या मेंदूतले जे स्त्राव कमी जास्त झाल्यामुळे होत असतात आणि साहजिकच ट्रीटमेंट ही त्या दृष्टीने झाली आणि त्याच्यासाठी महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे औषधोपचार. त्यामुळे विविध प्रकारची जी औषधं आहेत ज्याच्यामुळे ह्या आपल्या मेंदूतले स्त्राव नॉर्मल लेवलला येण्यासाठी मदत होते त्या औषधांचाच जास्त उपयोग केला जातो. स्किझोफ्रेनियामध्ये जी औषधं वापरली जातात त्याला अँटीसायकॉटिक ड्रग्ज म्हणतात. खूप डिप्रेशन असतं त्याला अँटी डिप्रेसंट्स दिली जातात. त्याचप्रमाणे जेव्हा हा आजाराची तीव्रता खूपच जास्त असते किंवा एखादा पेशंट गोळ्यांनी साहजिकच परिणाम व्हायला काही जास्त वेळ लागतो, पण तेवढा वेळ देखील आपल्याला नसला, एखादा पेशंट जीव देण्यास तयार असला तर आता त्याला नुसतं सांगून किंवा औषधांचा उपयोग व्हायला 10-15 दिवस लागतील तोपर्यंत तो काही करू शकेल. मग अशा वेळेस मात्र ECTचा वापर केला जातो. तेव्हा महत्त्वाची ट्रीटमेंट तीव्र मानसिक आजारात औषधोपचार किंवा ज्याला फिजिकल ट्रीटमेंट म्हणतात आणि शॉक ही असते. मात्र एकदा पेशंट बरा झाला की मग त्याचा आपला स्वतःचा आत्मविश्वास त्याने गमावलेला असतो. ट्रीटमेंटमध्ये त्याने आजारामध्ये त्यांनी काही विचित्रपणा केलेला असतो, ते लोक त्याला सांगतात तू असं केलं तू तसं केलं. एखादी वेळ या प्रकारात त्याची नोकरी गेलेली असते. अशा वेळी त्याचा मुख्य आजार गेल्यानंतर त्याला सपोर्टची जरूर असते, मदतीची जरूर असते. तेव्हा त्याला सायकोथेरपीचा वापर केला जातो. सपोर्टिव्ह थेरपी पेशंटलाही दिली जाते आणि फॅमिलीलाही दिली जाते, कारण कुटुंबाचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्या माणसाला परत नॉर्मल माणसासारखं जगण्यासाठी सगळ्या समाजाने कुटुंबाने त्याला एक नॉर्मल माणूस म्हणून ॲक्सेप्ट करायला पाहिजे. बराच वेळा ते होत नाही. आता तुमच्यामुळे 10,000 रुपये खर्च झालाय, ताबडतोब नोकरी करा असं जर म्हटलं तर पेशंटवर खूप प्रेशर येईल. पण हरकत नाही, आम्ही आहोत तुमच्या बाजूला, तुम्हाला हे जमेल, हे बघा किती छान केलं, असं करून जर माणसाला सपोर्ट दिला तर त्याही माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि तो परत नॉर्मल माणसासारखा जगू शकतो. त्यामुळे जेव्हा ॲक्टिव्ह आजार असतो तेव्हा फिजिकल ट्रीटमेंट्स, औषधोपचार आणि तो बरा झाल्यानंतर सायकोथेरपीचा वापर केला जातो. डॉक्टर, हे तीव्र मानसिक विकृतींचे उपचार झाले, सौम्य मानसिक विकृतींचे काय? आता हे जे विकार असतात हे सहसा परिस्थितीजन्य असतात, म्हणजे परिस्थितीमुळे होतात. त्याचप्रमाणे त्या मनुष्याचा स्वभावामध्ये मुळे होत असतात. म्हणजे एखादा माणूस त्याच्या स्वभावामुळे परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही तेव्हा हे सगळे सौम्य तऱ्हेचे मानसिक विकार होतात. ते आपण मागच्या वेळी बघितले. त्यामुळे ह्या ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाची गोष्ट त्या माणसाला सायकोथेरपीच्या मदतीने त्याचा विकार होण्याचं कारण काय, कशामुळे झाला, तुझी रिॲक्शन कशी चुकीची आहे हे समजावून दिलं जातं आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये सायकोथेरपीचा जास्त वापर केला जातो. आता त्याच्या जोडीला जी दुसरी औषधं आहेत की ज्याच्यामुळे त्याची बेचैनी कमी होईल, घबराट कमी होईल, ह्या औषधं ज्याला मायनर ट्रँक्युलायझर्स म्हणतात त्याचा वापर केला जातो. आता साधी गोष्ट आहे, मी तुमच्याशी बोलतोय आणि तुमच्या छातीत जर धडधड होत असेल, तुम्हाला जरी कळली ती छातीतली धडधड हृदयविकाराने नाहीये, तरी जर धडधड झाली तर तुमच्या हृदयाकडे छातीकडे लक्ष जाणार आहे, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही. तर अशा वेळी मी जर औषधं देऊन तुमची धडधड कमी केली, मन शांत केलं, तर तुम्ही माझ्याकडे जास्त लक्ष द्याल. त्यामुळे अशा सामान्य मानसिक विकारामध्ये मायनर ट्रँक्युलायझर्सचा उपयोग करून त्याची छातीतली धडधड, डोकं दुखणं, घबराट होणं हे कमी केलं जातं आणि प्लस त्याच्या जोडीला सायकोथेरपीची मदत केली जाते आणि त्यामुळे त्यांचा परत आत्मविश्वास वाढतो. समोरच्या भोवताच्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे त्याचं आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे त्याचं ट्रीटमेंट तो बरा होऊ शकतो. मद्यपानामुळे होणाऱ्या विकृतींवरचे व इतर व्यसनांवरचे उपचार कोणते? मद्यपान किंवा कुठलंही व्यसन म्हटलं तर ट्रीटमेंट करताना 2 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्या माणसाला व्यसन का लागलं, ते व्यसनच लागू नये म्हणून ट्रीटमेंट केली पाहिजे आणि एकदा व्यसन लागल्यावर ते सुटण्यासाठी ट्रीटमेंट केली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण दुसऱ्या भागाचा विचार करू. जेव्हा एखाद्या माणसाला व्यसन सोडायचं असतं तेव्हा जे अचानक समजा दारू पिणारा माणूस आहे त्याने एकदम दारू पिण्याचं सोडून दिलं तर मग त्याला खूप हाताला थरथर होते, जीव घाबरतो, त्याच्या कानात डोळ्यासमोर काही काही चित्र दिसायला लागतात, कानात आवाज ऐकू लागतात, झोप येत नाही, खूप बेचैन होतो, ज्याला विड्रॉल सिम्पटम म्हणतात. डेलिरियम ट्रेमन्स असं त्या आजाराचं नाव आहे. तर त्याची ट्रीटमेंट त्या पद्धतीने गोळ्या औषध त्या पेशंटला बहुतेक गोळ्या ॲडमिट करावं लागतं. ती दारू संपूर्णपणे रक्तातनं जाईस्तोवर त्याला सलाईनसारखी काही औषधं किंवा त्याला शांतता ठेवण्याची औषध दिली जातात. तो प्रकार साधारण 10-15 दिवस चालतो आणि एकदा त्यातनं तो बरा झाला की मग त्याचं व्यसन त्याला काय लागलं ह्या गोष्टीचा विचार केला जातो. उदाहरण द्यायचं तर समजा एखाद्याला नैराश्य आलंय
त्याला झोप येत नाही, भूक लागत नाही, त्याला कोणीतरी सांगते की तू दारू पी, तुला झोप लागेल, भूक लागेल, त्याला तात्पुरतं बरंही वाटतं, त्याला भूक लागते, झोप लागते, पण नंतर तो दारूच्या नशेत अडकून जातो. मग अशा माणसाचं मी जर डिप्रेशनची ट्रीटमेंट केली तर साहजिकच त्याला दारू पिण्याची जरूर भासत नाही. दारू पिऊन पिऊन देखील मेंदूवर काही परिणाम होतात की ज्याच्यामध्ये अल्कोहोलिक हॅल्युसिनेसिस नावाचा एक आजार होतो की ज्याच्यामध्ये सतत त्याच्या कानात काहीतरी भयानक आवाजच येत राहतात, कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे, कोणीतरी आपला जीव घेणार आहे, किंवा पॅरानॉइड सायकोसिस होतो की ज्याच्यामुळे त्याला सतत बायकोबद्दल संशयच वाटायला लागतो. मग अशा लोकांना दारूची तर ट्रीटमेंट करावीच लागते आणि त्याच्याशिवाय हे जे आजार झाले त्याच्यासाठी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार करावे लागतात. आता दारूचं व्यसन लागू नये म्हणून काय करावं, तर हा प्रत्येक माणूस शॉर्टकट शोधून काढत असतो की मला झोप येत नाही, तर झोप का लागत नाही ह्याचा विचार न करता शॉर्टकट काय, चला मी कुठली तरी गोळी घेतो का दारू पितो आणि झोपून जातो. तर त्याला झोप का येत नाही हे आपण शोधून काढलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्या आजाराची ट्रीटमेंट केली पाहिजे, मग तो पेशंट आपोआपच बरा होतो. काही लोकांच्या मात्र स्वभाव दोष असतात, त्यांना व्यावहारिक जगात कसं वावरायचं त्यांचा कोपअप करता येत नाही. मग अशा वेळी त्यांना त्या प्रकारचं शिक्षण देऊन, सायकोथेरपी देऊन त्यांना दारूपासून किंवा इतर व्यसनांपासून मुक्त करता येतं. एकदा हे मुक्त झाले लोक की मगाशी सांगितलं की ग्रुप थेरपीज असतात की ज्याला अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा नार्कोटिक अनॉनिमस असे काही ग्रुप्स असतात. अशा ग्रुप्समध्ये जर या लोकांना पाठवलं तर इतरही जे लोक पूर्वी दारू पित होते पण आता दारू सोडले अशा लोकांचा ग्रुप असतो. ते आपले सगळे सुखदुःख एकमेकाला सांगतात आणि त्यातून परत दारूकडे न वळण्याचा त्यांना मदत होते. तेव्हा अल्कोहोल किंवा दारूपासून मुक्त होण्यासाठी एवढ्या विविध गोष्टींचा उपयोग करायला लागतो. नुसते 8 दिवस डॉक्टरकडे गेले, औषधे घेतली, 8 दिवस दारू सोडली, किंवा शेषराव महाराजांकडे गेले आणि दारू सोडली आणि बघा 8 दिवस दारू सोडली, त्याला दारू सोडणं म्हणत नाही. कायमची त्यातनं मुक्तता व्हायला पाहिजे. नुसतं दारू सोडवून होत नाही, तर दारू प्यायला का लागलो हे त्या माणसाला कळलं पाहिजे, म्हणजे पुढे मग तो दारूकडे वळत नाही. शॉक ट्रीटमेंट किंवा ईसीटी बद्दल कुठले गैरसमज आढळतात? शॉक नाव ऐकल्यावरच लोकांना शॉक बसतो. असं झालं की तर लोकांना असं वाटतं काहीतरी जंगली ट्रीटमेंट आहे. मला वाटतं बऱ्याच वेळा हिंदी सिनेमात वगैरे दाखवलं जातं असा माणूस कसा थडथड उडतो. खरं म्हणजे तसं काही नसतं. ही ट्रीटमेंट देताना नेहमी आधी माणसाला भूल दिली जाते आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला इंजेक्शन दिलं एवढंच समजतं, त्याच्या पलीकडे कुठल्याही तऱ्हेचा त्रास होत नाही. नंबर 1. नंबर 2, जेव्हा ही ट्रीटमेंट दिली जाते अगदी भूल न देता जरी ट्रीटमेंट दिली तर ज्या क्षणी इलेक्ट्रिक करंट त्याच्या शरीरात मेंदूमध्ये दिला जातो त्या क्षणी माणूस बेशुद्ध होतो. त्यामुळे जे काही आपल्याला डोळ्यांना दिसतं तशा वेदना त्या माणसाला होत नाही. एक साधी गोष्ट लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की जर त्या माणसाला वेदना होत असत्या, त्रास होत असता तर त्या ट्रीटमेंटला तो माणूस कधीच आला नसता. ही जी ईसीटी ट्रीटमेंट आहे ती एकदाच दिली जात नाही, तो कोर्स असतो. साधारणपणे 8 ते 10 वेळा किंवा 6 ते 8 वेळा ही ट्रीटमेंट दिली जाते. तो पेशंट परत येतो कारण त्याला बरं वाटतं. महत्वाची दुसरी एक लोकांना वाटते गैरसमज की एकदा ही ट्रीटमेंट दिली की त्या ट्रीटमेंटची सवय लागेल. आता ट्रीटमेंटची सवय कशी लागेल त्या पेशंट, अनफॉर्च्युनेटली हे जे आजार आहेत हे मोठे जे आजार आहेत, तीव्र मानसिक विकार आहेत त्यांना दिले जातात आणि ते आजार परत होत राहतात. तर ते झाल्यानंतर कुठल्याही पेशंटला गोळ्या औषधांचा उपयोग झाला नाही तरच शॉक ट्रीटमेंटचा वापर केला जातो. त्या शॉक ट्रीटमेंटनी कोणाच्या जीवाला किंवा मेंदूला कधीच इजा झाली होत नाही, परमनंट तर कधीच होत नाही. थोडंसं विसरायला जरूर होतं पण ते 1-2-3 आठवडे योग्य ती काळजी घेतली तर हेही विस्मरण फार दिवस टिकत नाही आणि त्यामुळे कित्येक वेळा औषधोपचारांपेक्षा देखील शॉकची ट्रीटमेंट ही जास्त पटकन फायदेशीर ठरते, कायमची फायदेशीर ठरते. तर त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यापासून भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याच वेळा मानसिक रोग तज्ञ हे शॉक देणारे डॉक्टर असं त्यांचं लोकांना प्रचलित गैरसमज आहे. तसंही नसतं. प्रत्येक डॉक्टर पहिल्यांदा औषधोपचारांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो आणि जर जरूर असेल तरच ही ट्रीटमेंट दिली जाते. काही शिकलेले लोक ह्याबद्दल असं म्हणतात की अमेरिकेत ह्या ट्रीटमेंटचा वापर केला जात नाही, फक्त भारतातच केला जातो. तोही गैरसमज आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील ह्या आजाराची ट्रीटमेंट ईसीटीने केली जाते. तेव्हा ईसीटी अत्यंत सेफ ट्रीटमेंट आहे आणि जे तीव्र मानसिक आजार असतात त्याच्यामध्ये हा एक चांगला उपयोगी ट्रीटमेंटचा भाग आहे. डॉक्टर, मनोविकृतींच्या उपचाराबद्दल काय विशेष काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम कुठल्या प्रकारचा आजार आहे,
कारण जे सामान्य आजार आहेत मानसिक आजार ते औषधोपचार त्या परिस्थितीत बदल झाल्यामुळे पटकन बरे होऊ शकतात आणि एकदा बरे झाल्यानंतर परत होणार आहे नाही. हे उदाहरणच द्यायचं तर समजा एका साहेबाशी त्या माणसाचं जमत नाही, त्या साहेबाचीच बदली झाली किंवा ह्या माणसानेच कामात दुसरी बदली करून घेतली तर तो प्रश्न परत त्याला निर्माणच होणार नाही. तर जे सामान्य विकार असतात ते परत होण्याची शक्यता कमी असते. पण जे तीव्र मानसिक विकार आहेत, ज्यात महत्वाची गोष्ट स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन, हे आजार मात्र मेंदूतले स्त्राव कमी जास्त झाल्यामुळे होणारे असतात आणि तो विकार मात्र परत परत होऊ शकतो. आणि म्हणून त्याची ट्रीटमेंट त्या पेशंटने योग्य तऱ्हेने घेतली पाहिजे. मागे आपण बोलणं झालं की हे लोक स्वतःहून ट्रीटमेंट घेत नाहीत, त्याच्या कुटुंबीय लोकांनाच त्या ट्रीटमेंटची जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे या आजारांची ट्रीटमेंट काही महिने किंवा काही वर्ष द्यावी लागते. स्किझोफ्रेनियाचा आजार कमीत कमी 6 ते 8 महिने, जर पहिल्यांदाच झाला असेल तर 6 ते 8 महिने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. परत परत झाला असेल तर काही वर्ष पेशंट चांगला झाल्यानंतर सुद्धा ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे. तेव्हा तीव्र मानसिक आजारामध्ये त्या माणसाचं वय, काही कारण झालं का, ज्याला प्रेसिपिटेटिंग फॅक्टर म्हणतात, काही कारणामुळे झाला असेल आजार तर तो पटकन बरा होतो, कारणाशिवाय झाला असेल तर तो बराच वेळा लांबतो. त्या माणसाचा मूळ स्वभाव कसा आहे, जे लोक खूप सोशल असतात, मिक्स होतात, 4 चौघात जातात, बोलतात, हसतात, खेळतात, त्या लोकांना आजारातनं बरं झाल्यानंतर परत आजार होण्याची शक्यता कमी असते, ते लवकर बरे होतात. पण जे घुमे असतात, माझं काम भले आणि मी भलं, जास्त बोलत नाही, चिडचिड करतात, रागवतात, लोकांशी ज्यांचं पटत नाही, अशा ज्या लोकांचा स्वभाव असतो त्या लोकांना मात्र वेळ लागतो ट्रीटमेंट देऊन देखील बरं व्हायला, किंवा ते परत परत आजारी पडू शकतात. नंतर जे उशिरा आजार होतात त्यांना देखील बराच वेळा ट्रीटमेंटचा पाहिजे तेवढा फायदा होत नाही. लवकर लवकर झालेला आजार परत परत रिपीट होत असले, एकदाच आजार झाला आणि तो बरा झाला आणि परत 8-10 वर्ष झाला नाही तर ठीकच आहे. पण ज्या माणसाला जर 2-3 वर्षांनी आजारी होत असेल तर मग त्याला त्या आजारातनं बाहेर पडायला त्रास होतो. तेव्हा त्याचं वय, त्याच्या कशा पद्धतीने ॲक्यूट ऑनसेट म्हणजे अचानक ज्या माणसाला आजार होतो ते लवकर बरे होतात. ज्यांना ग्रॅज्युअल हळूहळू आजारी पडतो, 6 महिने 8 महिने घरच्या लोकांना प्रश्न पडतो, हा नॉर्मल आहे का आजारी आहे, नॉर्मल आहे का आजारी आहे, आणि मग 8-10 महिन्यांना लक्षात आलं अरे हा तर आजारी आहे माणूस, तोपर्यंत त्याला ग्रॅज्युअल ऑनसेट म्हणतात. मग असे लोक बरे व्हायला खूप वेळ लागतो. तेव्हा अनेक गोष्टी महत्त्वाच्या, त्याचा मूळ स्वभाव, परिस्थिती, आजार कशी सुरू झाला, काही कारण घडलं का, आसपासची परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपण ठरवतो की हा माणूस कितपत बरा होईल, कायमचा बरा होईल का नाही, परत परत आजार होईल किंवा काय, या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. डॉक्टर, उपचार यशस्वी होणं हे कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतं? ह्या मानसिक विकारांमध्ये एक विशेष महत्वाची काळजी की शारीरिक आजारासारखे यांचं नाही की बाबा 6 महिने ट्रीटमेंट घेतली आणि संपलं. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अनेकविध कारणं असतात त्याच्यात. तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट की मला झोप येत नाही, डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या तर आता ह्या गोळ्यात मला बरं वाटतं, मी घेत राहीन गोळ्या. बरेच लोक अशा झोपेच्या गोळ्याच्या अधीन होतात, पहिली गोळी घेतल्याशिवाय मला झोपच येत नाही, मग त्यांना झोपेच्या गोळ्यांचं व्यसन लागतं. कारण काय, त्याला झोप काय येत नाही हे त्यांनी शोधून काढलेलं नसतं. झोप येत नाही तो झोपेच्याच गोळ्या घेतो. समजा त्याला डिप्रेशनमुळे झोप येत नसेल, त्याला डिप्रेशनची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. डिप्रेशनमधनं तो बरा झाला की आपोआप नॉर्मल झोप येतेच. झोप न येणं हा स्वतंत्र आजार नसतो, तो कुठल्या तरी आजाराचा भाग असतो. त्यामुळे तो आजार ट्रीट करा, त्याला झोप आपोआप यायला लागते. पण बऱ्याच वेळा लोकांना ते कळत नाही आणि त्यांना मग झोपेच्या गोळ्यांचं व्यसन लागतं. नंबर 1. नंबर 2, बऱ्याच लोकांना असं वाटतं की या मानसरोग तज्ञांकडे जाऊन उपयोग काय, ते झोपेच्याच गोळ्या देतात. त्यांचं एक म्हणणं बरोबर असतं की बऱ्याच ह्या गोळ्यांमुळे साईड इफेक्ट म्हणून झोप येते, पण त्या झोपेच्या गोळ्या नसतात. स्किझोफ्रेनिया जो विचारांचा आजार आहे, ते विचार दुरुस्त व्हावेत म्हणून त्या गोळ्या असतात आणि त्यामुळे त्याच गोळ्या त्या डॉक्टरांकडनं घेतल्या पाहिजे. डिप्रेशनचे अँटी डिप्रेशन जे औषध आहे त्याच गोळ्या घेतल्या तर त्याचं डिप्रेशन जाईल. आता हे सगळं डॉक्टर करू शकतो, हे पेशंट स्वतः ठरवू शकत नाही. आणि त्यामुळे डॉक्टरांची अत्यंत जरूर असते अशा आजारांच्या ट्रीटमेंटमध्ये. त्याच्याहून महत्वाची गोष्ट की एकदा पेशंटला बरं वाटल्यानंतर सुद्धा हे सगळे औषधोपचार असतात ते काही महिने वर्ष घ्यावेच लागतात आणि ते न घेतल्यामुळे परत परत तो आजार होऊ शकतो. हे पेशंट विसरून जातात. उगीच वेळा त्यांना गैरसमज होतो की नाही ही गोळी मी जास्त दिवस घेतली तर मला व्यसन लागेल. त्यामुळे डिप्रेशनवाले लोक 2 महिन्यात बरे झाल्यानंतरही ते लगेच गोळ्या बंद करून टाकतात आणि 4 महिन्यांत परत आजारी पडतात आणि डॉक्टरांकडे येतात. तर ह्या सर्वात महत्वाचा मुद्दा की डॉक्टर ज्याप्रमाणे सल्ला देतील त्याप्रमाणे त्या गोळ्या पुढेही चालू ठेवल्याच गेल्या पाहिजेत.
अपस्मार किंवा फिट्सच्या आजाराची ट्रीटमेंट, एकदा फिट बंद झाले एखाद्या विशिष्ट गोळ्यांनी की त्या गोळ्या त्याच डोसमध्ये कमीत कमी 3 ते 5 वर्ष घेतल्या पाहिजेत. 5 वर्षात तुम्हाला एकही फिट आली नाही तरच त्या गोळ्या हळूहळू कमी करून तुम्ही प्रयत्न करू शकता कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा. पण हे बऱ्याच वेळा लोक विसरून जातात. फिट बंद झाली, वर्षभर गोळ्या खाल्ल्या, गरम पडतील थंड पडतील करून त्या गोळ्या बंद केल्या जातात आणि परत त्या माणसाला फिट येत राहते. तर त्याच्यासाठी देखील डॉक्टरांची जरूर आहे. आणखीन मगाशी तो प्रश्न विचारला गेला की शॉक ट्रीटमेंटबद्दल लोकांच्या मनात खूपच गैरसमज होता. कित्येक पेशंट किंवा नातेवाईक आमच्याकडे मानसरोग तज्ञाकडे यायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की हे डॉक्टर फक्त शॉकच देतात, प्रत्येक आजाराला शॉकच दिले जातात. असं मुळीच नाही. शॉक हे फक्त तीव्र मानसिक विकारांनाच दिले जातात. त्यातलेही 40-50% लोक गोळ्यांनीच बरे होतात. उरलेल्या पेशंटना फार बराच वेळा जरूर लागते आणि त्यांनाच ती ट्रीटमेंट दिली जाते. तेव्हा दरवेळी काय बाबा शॉक दिलेच जातात असं काही नाही. तो एक गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. तर सर्वात महत्वाचा, मानसिक आजारामध्ये तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेतलाच पाहिजे. स्वतः औषधं घेण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्याच्यामुळे सवय किंवा व्यसन लागेल. गोळ्यांचे दुष्परिणाम होत असतात. बऱ्याच वेळा या गोळ्या खूप वर्ष घ्याव्या लागतात. त्या गोळ्यांचेही दुष्परिणाम होतात. तर ते दुष्परिणाम होत नाहीत ना हे देखील डॉक्टर बघत असतात, पण पेशंटना ते कळत नाही. आणि काही लोक वर्षानुवर्षे गोळ्या स्वतः घेतात आणि मग त्या गोळ्यांचे दुष्परिणाम झाले की मग डॉक्टरकडे येतात की हा नवीन काय आजार झाला. त्यांना काही कळत नसतं की हे गोळ्यांमुळे झालेलं आहे आणि मग त्या गोष्टींना बऱ्याच वेळा ट्रीटमेंटही नसते. तर त्याच्यासाठी पेशंटनी योग्य सल्ला डॉक्टरांकडनं घेऊन ते सांगेल त्याप्रमाणे गोळ्या औषधे घेतली पाहिजे. धन्यवाद डॉक्टर सुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज डॉक्टर सुळे यांनी आपल्याला मनोविकृतींवर कोणते उपचार केले जातात याची माहिती दिली. या माहितीचा निश्चितच तुम्हाला उपयोग